करते हैं आज की खबरों के साथ। खबर है मालेगांव से। स्थानीय कैंप इलाके के सामने गुरुजी नगर के 27 वर्षीय युवक अनिकेत बाला साहेब जगताप द्वारा आत्महत्या किए जाने के मामले में कैंप पुलिस ने जांच के बाद उसकी पत्नी समेत 4 लोगों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया है। इस घटना से पूरे शहर में सनसनी फैल गई है। प्राप्त जानकारी के अनुसार अनिकेत जगताप का विवाह 1 वर्ष पूर्व पंचशील नगर की रहने वाली श्रुति जगताप 22 वर्ष से हुआ था। शादी के बाद से दोनों के बीच अक्सर पारिवारिक विवाद होने लगे थे। बताया जा रहा है कि पत्नी के साथ रहने न आने की और उसकी ओर से पुलिस में शिकायत दर्ज कराए जाने के कारण अनिकेत भारी मानसिक तनाव में था। शिकायत में आरोप लगाया गया है कि इसी प्रताड़ित से तंग आकर उसने अपने आवास पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। शुरुआती दौर पे पुलिस ने इस मामले को आकस्मिक मौत एडीआर के रूप में दर्ज किया था। हालांकि मृतक अनिकेत के पिता बाला साहेब जगताप द्वारा दी गई तहरीर के आधार पर कैंप पुलिस ने कार्रवाई की है। पुलिस ने आरोपी पत्नी श्रुति जगताप, सांग वंदना, सुभाष घिबरे, ससुर सुभाष सुखदेव घिबरे और मामी सास उज्ज्वला सतीश पवार सभी निवासी पंचशील नगर के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। इस मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए सास और ससुर को गिरफ्तार कर लिया है, जबकि पत्नी श्रुति जगताप और मामी सास उज्ज्वला पवार फिलहाल फरार बताई जा रही हैं। अनिकेत ने परिजनों ने चेतावनी दी है, यदि दोनों फरार आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार नहीं किया गया तो वे आत्मदाह करेंगे। इसी बीच यह जानकारी भी सामने आ रही है कि आरोपी पत्नी श्रुति जगताप ने गिरफ्तारी से बचने के लिए आदतन में अग्रिम जमानत की अर्जी दाखिल की है और मालेगांव कैंप पुलिस इस मामले की आगे की जांच कर रही है। पोलीस सुद्धा कारवाई करत नाही। काही पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेऊ आणि कठोर मनाने पोलिसांनी तिची कारवाई केलीच पाहिजे। आम्हाला न्याय मिळवून दिलाच पाहिजे। आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही ठाम बसून एसपी ऑफिसापुढे बसू। माझं नाव बाळासाहेब हनुमंत जगताप। माझ्या मुलाचं लग्न झालं होतं प्रेमविवाह प्रकरणी आणि त्यात आमच्या सुनबाईंनी खूप त्याला टॉर्चर केलं। एवढं टॉर्चर केलं तर शेवटी त्याला आमच्यातनं हिरवून नेलं आणि त्याने शेवटी कुठल्याही गोष्टीचं आम्हाला सांगितलं नाही। पण त्या गोष्टीमध्ये त्याने विचार नाही केला। तर आईबाप आहे, पण त्याने वारंवार त्याच्या पत्नीने टॉर्चर करून आणि त्याला भाग पाडला आत्महत्या करण्यासाठी। त्याने कुठल्याही गोष्टीचा हा विचार पण केला नाही आणि आम्ही पण केला नव्हता तर असं कधी घडेल। परंतु ते काय ते मेसेज वगैरे तिने टाकले आणि त्या मेसेजप्रमाणे तिने सांगितलं तर मी माझ्या आईवडिलांची झाली नाही तर तुझी काय होणार। तर त्यामुळे त्याने आपल्या स्वतःलाच सगळ्या गोष्टी हिरवून घेतल्या आणि आपलं जीवन त्याने त्याग केलं। यातील मयत अनिकेत बाळासाहेब जगताप, वय वर्ष 26, राहणार मालेगाव यांनी त्याच्या पत्नीच्या छळाला तसेच सासू सासऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। त्यामध्ये यातील आरोपींनी वेळोवेळी मयत अनिकेत यास जेलमध्ये टाकण्याच्या तसेच जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या। तसेच निरनिराळ्या केसेस करून त्यांची हाल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली। तू मरून जा, तुझा काही फायदा नाही, तू काही कामाचं नाही, मला तुझ्यासोबत राहायचं नाही असे त्याला वारंवार बोलून त्याचा मानसिक छळ केला व त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले। म्हणून यातील मयत याने आत्महत्या करून आपले स्वतःचे जीवन संपवले आहे। त्याबाबत आपल्या पोलीस स्टेशनला वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असून यामध्ये यातील मयताची पत्नी श्रुती जगताप तसेच सासरे सुभाष धिवरे, सासू वंदना धिवरे तसेच यातील श्रुती जगताप हिची मामी उज्ज्वला पवार अशा 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे व त्यातील आरोपी क्रमांक 2 सुभाष धिवरे व आरोपी क्रमांक 3 वंदना धिवरे अशा दोघांना अटक केली असून ते सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे। तसेच आरोपी क्रमांक 1 श्रुती जगताप व उज्ज्वला पवार या दोघांचा सध्या तपास करीत आहोत। ते अद्यापपर्यंत मिळून आलेले नाही। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।